वेलकम टू आय एम पल्लवी सवासे. तर बघा आपली जी सिंथेसिसची सिरीज चालू होती तर अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण काय तर टू टू रिप्लेसिंग टू टू पाहिलेलं होतं, म्हणजे टू इन प्लेस ऑफ सो दॅट. तर आपण आता ह्याच्यामध्ये काय बघणार आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनटू असर्टिव्ह सेंटेन्स. ऍक्च्युली आपल्याला खूप वेळेस असा क्वेश्चन असतो की असर्टिव्ह इनटू एक्सक्लेमेटरी ते करणं सोपं जातं, पण एक्सक्लेमेटरी इनटू असर्टिव्ह हे तेवढं सोपं आहे. तर आता बघा, व्हॉट ए नाईस फ्लावर इट इज. तर एक तर असर्टिव्ह सेंटेन्सचा क्रायटेरिया काय असतो, पहिली गोष्ट की सब्जेक्टनी सुरुवात होणं गरजेचं असतं. सब्जेक्टनी म्हणजेच त्याच्यामध्ये नाउन येऊ शकतं, आयदर प्रोनाउन येऊ शकतं. मग ह्याच्यामध्ये आणि फर्स्ट लेटरनी काय व्हायला, कॅपिटल लेटरनी काय तर सुरुवात व्हायला पाहिजे असते. मग आता इथं काय आहे बघा, इट आहे. परत त्याच्यानंतर आपलं काय असतं बघा, आपण स्पोका करतो, म्हणजे की सब्जेक्ट आहे, प्रेडिकेटर आहे, ऑब्जेक्ट आहे. मग इट इज, फक्त आपल्याला बघा इथं आता व्हॉट आहे. तर समजा आपण काय करत असतो, असर्टिव्ह इनटू एक्सक्लेमेटरी मध्ये व्हॉटनी सुरुवात कधी करतो, जेव्हा सेंटेन्स मध्ये ए अँड ऑब्लिक व्हेरी, ए व्हेरी असेल तेव्हा. आणि हाऊनी सुरुवात केव्हा करत असतो, तर कोणतंही आर्टिकल नसेल आणि ओनली व्हेरी असेल तेव्हा आपण. आता फक्त आपल्याला काय करायचे, व्हॉट जर दिलेला असेल तर तुम्हाला आर्टिकल यूज करायचे, अगर अ व्हेरी यूज करायचं आहे. फक्त आपल्याला काय करायचे, एक्सचेंज करायचे. मग आता इथं व्हॉट आहे, पण ऑलरेडी इथे त्यांनी काय दिलेलं आहे, ए दिलेला आहे, आर्टिकल दिलेलं आहे, त्याच्यामुळे काही चेंजेस करायची काही गरज नाही. इट इज, तुम्ही अ व्हेरी ऍड करू शकता की नाही केलं तरी काय हरकत नाही. इट इज अ व्हेरी नाईस फ्लावर. किंवा तुम्ही, आणि एंडला मात्र फुल स्टॉप येईल, कारण असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये एंडला फुल स्टॉप असायला पाहिजे, फर्स्ट लेटर कॅपिटल असायला पाहिजे आणि सब्जेक्टनी सुरुवात व्हायला पाहिजे. तर समजा कधी कधी व्हेरी नाही वापरलं तरी पण चालू शकतं. इट इज अ नाईस फ्लावर, दॅट ऑल्सो करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता काही असे वर्ड्स असतात जे की एक्सक्लेमेटरी वर्ड असतात, जसं की मग काय तर एक्सक्लेमेशन मार्क असतो. मग बघा आता अशा वेळेस काय करायचं, तर तिथं तुम्हाला मिनिंग मात्र काय करायचं असतं, कॉन्स्टंट ठेवायचं असतं. सो इथं बघा, अलास, अलास वी लॉस्ट द गेम, पण पुढे एक्सक्लेमेशन मार्क आहे. आता बघा, अलास म्हणजे अनफॉर्च्युनेटली तुम्ही ऍड करू शकता. मग असे आणखी काही वर्ड्स तुम्ही ऍड करू शकता. आता सांगितलं जसं की व्हेरी आहे, समटाइम्स तुम्ही इंडीड करू शकता, कधी कधी ट्रूली करू शकता, किंवा ग्रेटली पण आहे. का तर तुम्हाला मीनिंग काय करायचं असतं, ऍज इट इज ठेवायचं असतं. म्हणून अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट द गेम, तर फुल स्टॉप. ओके. त्याच्यानंतर बघा, ब्रेव, व्हॉट ए फंटास्टिक गोल. आता बघा, ब्रेव आहे, तुम्ही ब्रेवच्या इन प्लेस इंडीड पण घेऊ शकता. इंडीड, आता व्हॉट निघून जाईल, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, इट घ्यावं लागेल. इट वॉज ए फंटास्टिक गोल. आता तुम्ही म्हणताल इथं इटच का घेतलं, तुम्हाला अकॉर्डिंग टू काय तर पुढचं सेंटेन्स आहे, तुम्हाला प्रोनाउन घ्यावं लागेल. त्याच्यानंतर बघा, व्हॉट अँड एलोगंट स्पीच. इट इज अँड एलोगंट स्पीच. एक्सक्लेमेशन मार्क तुम्हाला काय करायचंय, रिमूव्ह करायचा असतो, त्याच्याऐवजी तुम्हाला फुल स्टॉप घ्यायचा असतो. त्याच्यानंतर बघा, इथं पण आहे अलास, अलासच्या इन प्लेस तुम्ही इंडीड घेऊ शकता. इंडीड वी हॅव लॉस्ट द मॅच. सेम, फक्त इथलं काय केलेलं आहे, अलास काढलेले, इंडीड यूज केलेले आणि फुल स्टॉप आहे. त्याच्यानंतर बघा, समटाइम्स असेही सेंटेन्स येऊ शकतात की इफ ओनली आय लिव्ड इन शिमला. तर इथं बघा, इफ ओनली म्हणजे फक्त तुम्ही काय, आता इफ आहे म्हणजे कंडिशन्स आहे असं वाटतंय तुम्हाला, तर फक्त मिनिंग काय केलेलं आहे, इफ ओनली आय लिव्ड इन शिमला. मिनिंग कसं आहे, आय रिअली विश, म्हणजे माझी अशी इच्छा आहे की आय रिअली विश दॅट आय लिव्ड इन शिमला. फक्त इफ ओनलीचं मिनिंग काय केलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. कशाने, आय रिअली विश दॅट आय लिव्ड इन शिमला. त्याच्यानंतर बघा, what and excitement we were in meeting the superstar. आता हे असे एक्झाम्पल्स आहेत. तर ह्याच्या वेळेस बघा, इथं आहे पुढे काय आपल्याला, we were all very excited. आता हे what निघून गेलेला आहे, we all केलेले, all very केलेले, कारण what काढलं, very घातलेले. we were all very excited to meet the
सुपरस्टार. तर अशा टाइप्स मध्ये तुम्हाला एक्सक्लेमेटरी इंटू असर्टिव्ह लक्षात आलं असेल. परत एकदा सांगते, एक्सक्लेमेटरी मध्ये काय करायचं असतं, एक्सक्लेमेशन मार्क रिमूव्ह करायचं असतं. असर्टिव्हचं काय करायचं असतं, सब्जेक्टनी सुरुवात होणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये नाउन आणि प्रोनाउन, नाउन आणि प्रोनाउन म्हणजे फर्स्ट लेटर कॅपिटल असणं गरजेचं आहे आणि यांना काय फुल स्टॉप यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला एक्सक्लेमेटरीचा वर्ड्स असतात ते रिमूव्ह करायचे आणि मिनिंग कॉन्स्टंट ठेवण्यासाठी सम वर्ड्स ऍड करावे लागतात, जसे की व्हेरी आहे, इंडीड आहे, ट्रूली आहे आणि ग्रेटली. ओके, अशा टाइप्स मध्ये तुम्हाला मला वाटतं एक्सक्लेमेटरी इंटू असर्टिव्ह लक्षात आलं असेल. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.